मित्रांनो, ठराविक बजेट रेंज मधले बेस्ट फोन कोणते आहेत याचे व्हिडिओ आपण आधी 1-2 महिन्याला करत होतो. त्याला कारण होतं की तेवढ्या काळात मार्केटमध्ये नवीन पर्याय यायचे आणि खरं तर जास्त चांगले ऑप्शन्स यायचे. त्यामुळे जुने फोन कशाला घ्या असा विचार करून आपण नवीन व्हिडिओ बनवत होतो. पण आता असे व्हिडिओ करण्याचं कारण बदललंय. मार्केटमध्ये फोनच्या किमती दर आठवड्याला वाढतायत. त्यामुळे गेल्या महिन्यात समजा मी एखादा फोन 15,000 बजेटमध्ये सांगितला असेल, तर या महिन्यात तो डायरेक्ट 20,000च्या रेंजमध्ये गेलेला दिसतोय. त्यामुळे परत शिल्लक असलेल्या किंवा नवीन आलेल्या पर्यायांमधले बेस्ट फोन कोणते आहेत याचा पुन्हा व्हिडिओ करावा लागतोय. त्यातही आता मेमरीच्या वाढलेल्या किमतीमुळे फोन घेताना त्यात काय काय बघायचं याची गणितं देखील बदलली आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याचे म्हणजे जुलै 2026 मधले 15,000च्या आत मिळणारे 7 बेस्ट फोन बघणार आहोत. 7 कशासाठी? थाला फॉर अ रिझन. एनिवे, व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, लिस्ट सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करतो की आता मेमरीच्या वाढलेल्या किमतींमुळे 15,000 बजेटमध्ये मोस्टली 4 GB रॅम असणारे फोन असणार आहेत. अगदी एखादा ऑप्शन 6 GB रॅमचा मिळेल, 8 GB रॅम मिळणार नाही. तीच गोष्ट स्टोरेजची 64 GB स्टोरेजच मिळतंय. एखादा पर्याय तुम्हाला 128 GB स्टोरेजचा मिळेल, अदरवाईज नाही. स्टोरेजच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे की आपल्या लिस्टमधले बहुतेक फोन्स मेमरी कार्डने स्टोरेज वाढवण्याचा पर्याय देतात. आणि कॅमेराचं म्हणाल तर या बजेट रेंजमध्ये आता मोस्टली एकाच कॅमेराचे फोन मिळतात किंवा दुसरा कॅमेरा अगदी द्यायचा म्हणून 2 मेगापिक्सेलचा दिलेला दिसतोय. सो या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आपल्या लिस्टमधला पहिला फोन पोकोचा आहे. थोड्याच दिवसांपूर्वी लॉन्च झालेला पोको C85X हा फोन तुम्हाला फ्लिपकार्टवर 12,500 मिळेल. कार्ड डिस्काउंट वगैरे लावलं तर 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरियंट 12,000च्या देखील आत मिळतोय. फोनचं डिझाईन एकदम प्रीमियम आहे. 32 मेगापिक्सेलचा ड्युअल AI कॅमेरा मिळतोय, 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतोय, 6300 mAh एवढी मोठी बॅटरी आहे. चार्जिंग स्पीड मात्र 15 वॉट एवढाच आहे. प्रोसेसर डिसेंट आहे. कॅज्युअल गेमिंग आणि लाईट मल्टीटास्किंग करू शकता. Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. याचं 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंट देखील 15,000च्या आतच मिळतंय. फ्लिपकार्टवर सध्या हे व्हेरियंट आउट ऑफ स्टॉक दाखवत आहे. पण तुम्हाला जर फ्लिपकार्टवर किंवा दुकानांमध्ये किंवा पोकोच्या वेबसाईटवर मिळालं तर नक्की विचार करू शकता. दुसरा फोन मोटोरोलाचा आहे, मोटो G37. या फोनचं एकच व्हेरियंट आहे, 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजचं. याची किंमत 14,000 रुपये आहे, पण फ्लिपकार्टवर सध्या सेलमध्ये तुम्हाला हा 13,000 मिळू शकतो. यातही तुम्ही मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज एक्सपांड करू शकता. बाकी यात तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा मिळतोय, 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, 5200 mAh बॅटरी आहे. MediaTek Dimensity 6400 हा चांगला प्रोसेसर मिळतोय. Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. बाकी मोटोरोलाच्या फोनमध्ये अगदी क्लीन UI असतं, त्यामुळे युजर एक्सपिरियन्स एकदम चांगला येणार आहे. फोनचं डिझाईन अगदी लाईट वेट आणि स्लिम आहे. तिसरा फोन रिअलमीचा आहे, Realme P4 Lite. हा पण अगदी थोड्या दिवसांपूर्वीच लॉन्च झाला होता. यामध्ये या सेगमेंटमधली सगळ्यात मोठी म्हणजे 7000 mAh एवढी मोठी बॅटरी आहे. सोबतच या फोनमध्ये 144 हर्ट्झचा डिस्प्ले दिलाय. कॅमेराच्या बाबतीत हा फोन थोडा मागे पडतो. मागच्या बाजूला 13 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे आणि फक्त 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. बाकी MediaTekचा Dimensity 6300 हा डिसेंट असा प्रोसेसर यात मिळतोय. त्यामुळे तुम्हाला फक्त चांगली बॅटरी आणि चांगला प्रोसेसर हवा असेल, कॅमेराने फरक पडत नसेल, तर हा चांगला ऑप्शन आहे. याचं 4 GB आणि 64 GB व्हेरियंट जवळपास 15,000 मिळतंय, पण फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्हाला हा आत्ता 13,500 मिळून जाईल. चौथा फोन विवोचा आहे, Vivo T4 Lite. याचं 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजचं व्हेरियंट तुम्हाला 15,000 मिळून जाईल. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये देखील यावर जास्त काही ऑफर नाहीये, 200-300 रुपयेच कमी होत आहेत. यामध्ये तुम्हाला 6000 mAh बॅटरी मिळते, 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतोय, 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा मिळतोय आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. MediaTekच्या Dimensity 6300 हा चिपसेट मिळतोय आणि चार्जर बॉक्समध्येच मिळतोय. सो तुम्हाला विवोचे फोन आवडत असतील तर नक्कीच ऑप्शन बघू शकता. पाचवा फोन सरप्राइझिंगली एसरचा आहे. एसर चांगले लॅपटॉप बनवतं हे आपल्याला माहिती होतं, पण बजेट स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये देखील त्यांचा प्रेझेन्स आता जाणवायला लागलाय. एसरचा सुपर ZX हा फोन तुम्हाला 15,000च्या आत फ्लिपकार्टवर मिळून जाईल. यामध्ये FHD प्लस डिस्प्ले मिळतोय, 5000 mAh बॅटरी मिळते, Dimensity 6300 चिपसेट मिळतोय, 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मिळतंय आणि सगळ्यात मेन म्हणजे तब्बल 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतोय, ज्यात सोनीचा सेन्सर आहे. 15,000च्या बजेटमध्ये हे खरंच मस्त आहे. सोबतच एक डेप्थ लेन्स आणि एक मॅक्रो लेन्स असा परफेक्ट कॅमेरा सेटअप या बजेटमध्ये तुम्हाला मिळेल. फक्त एसरचं सर्व्हिस नेटवर्क तुमच्या एरियामध्ये कसं आहे हे चेक करूनच मग हा फोन घ्यावा असं मी म्हणेल. शेवटचे 2 फोन उरलेत जे सॅमसंगचे आहेत. पहिला आहे Samsung Galaxy M17. याचं बजेट खरं तर 15,000च्या थोडंसं वर जातंय. 15,400 रुपयांना हा फोन तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळेल. यामध्ये 4 GB रॅम आणि 128 GB
GB स्टोरेज मिळतंय. यात तुम्हाला 6.7 इंच मोठा AMOLED डिस्प्ले मिळतोय. हा डिस्प्ले 120 हर्ट्झला सपोर्ट करतो. मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतोय, ज्यामध्ये मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे आणि त्यात OIS देखील मिळतंय. म्हणजे तुमचे व्हिडिओ जास्त स्टेबल येतील. सोबतच 5 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. MediaTekचा डिसेंट असा प्रोसेसर या फोनमध्ये मिळतोय आणि बॅटरी देखील 5000 mAh एवढी मोठी आहे. ही बॅटरी 25 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. एकूणच परफेक्ट असा हा सेटअप आहे. सॅमसंगचा दुसरा आणि या लिस्टमधला शेवटचा फोन म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी M06. या फोनचं 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट फ्लिपकार्टवर थोडं महाग दाखवतंय, पण Amazonवर तुम्हाला ते 15,000च्या आत मिळून जाईल. यामध्ये MediaTekचा Dimensity 6300 प्रोसेसर मिळतोय. ऑपरेटिंग सिस्टीम Android 15 वर बेस्ड मिळते. पण 4 वर्षांचे OS अपडेट प्रॉमिस केलेत. सो पुढची 3 वर्ष टेन्शन नाही. कॅमेराच्या बाबतीत म्हणाल तर यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतोय आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर मिळतोय. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. एकूणच मोठी रॅम असणारा डिसेंट असा हा फोन आहे. यात 5000 mAh बॅटरी मिळते, जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. खरं चार्जर बॉक्समध्ये मिळत नाही. तो तुम्हाला वेगळा घ्यावा लागेल किंवा जुनाच वापरावा लागेल. सॅमसंगचाच एक बोनस फोन सांगतो, सॅमसंग गॅलेक्सी F70e. याचंही 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचं व्हेरियंट 15,000च्या आत अवेलेबल आहे. Amazonवरून तुम्ही हे घेऊ शकता. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतोय, 6000 mAh मोठी बॅटरी मिळते. AI फीचर्स मिळतायत, चार्जर फक्त बॉक्समध्ये मिळत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला तब्बल 6 वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. शिवाय वॉटर डस्ट प्रोटेक्शनसाठी IP54 रेटिंग देखील मिळतंय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला तब्बल 6 वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. शिवाय वॉटर डस्ट प्रोटेक्शनसाठी IP54 रेटिंग देखील मिळतंय. म्हणजे तुम्हाला लाँग टर्म यूजसाठी एक बजेट फोन हवा असेल तर हा सगळ्यात बेस्ट आहे. एकूणच ही सगळी यादी पाहिली तर लक्षात येईल की आता 15,000 बजेटमध्ये ना AMOLED स्क्रीन मिळते, ना मोठा कॅमेरा सेटअप मिळतोय, ना चांगली रॅम किंवा स्टोरेज मिळतंय. बरं, एका फोनमध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी तर अजिबातच मिळत नाहीयेत. त्यामुळे आता फोन घेताना तुम्हाला कोणते फीचर्स नेमके गरजेचे आहेत हे लक्षात घेऊन मगच फोन सिलेक्ट करणं फायद्याचं ठरेल. म्हणूनच या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सचे वेगवेगळे पर्याय सांगितलेत. तुम्हाला जर मोठी बॅटरी हवी असेल तर Realmeचा फोन तुम्ही घेऊ शकता. चांगले कॅमेरे पाहिजे असतील तर Moto किंवा Samsungचे फोन तुम्ही घेऊ शकता. कॅमेरावरच पूर्ण फोकस हवा असेल तर Acerचा ऑप्शन देखील चांगला आहे आणि लाँग टर्म यूजसाठी एक डिसेंट पण मजबूत असा फोन हवा असेल तर भरपूर अपडेट्स मिळणारा Samsung शिवाय पर्याय नाही. तुमच्या गरजा काय आहेत आणि तुम्ही कोणासाठी फोन घेताय यानुसार तुम्ही चॉईस करू शकता. बाकी नेहमीप्रमाणे मोस्ट ऑफ दी फोनच्या लिंक्स व्हिडिओमध्ये टॅग केलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही तो फोन घेऊ शकता. या लिस्टमधला कोणता फोन तुम्हाला सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी वाटला आणि कोणता फोन आमच्याकडून मिस झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही नवीन फोन घ्यायला मदत होईल. आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.